everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, I, your Snehal teacher, welcome you for pre-secondary examinations preparations, and this is the video of paper 2 and our subject is English, as you all are aware of it. Now in today's video, what we are going to learn, what is the topic, you must be curious about it. So let's begin with today's video. Today's session, we are going to begin with a new topic, that is topic number 1.8. Our first unit, as you know, vocabulary, and this is the sub-unit from that unit, first vocabulary, and our today's sub-unit number is 1.8. And what is the topic, or what is the title of this topic? Guessing the meaning of word. आपण बघा शिष्यवृत्ती परीक्षेच्या दुसऱ्या पेपरचा जो एक भाग आहे इंग्लिश भाषा, त्या भाषेची तयारी करतोय आणि प्रत्येक व्हिडिओ मधून आपण नवीन नवीन टॉपिकचा अभ्यास करतोय, त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवतोय आणि आज आपण अशाच एका छान इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करतोय. Very easy this topic is. You can read the title of this topic and you can understand the meaning of it. Guessing the meaning of word. To guess. To guess, you must have gone through, or you must have been friendly with this word, or this word must be there in your vocabulary bank. So this is the guessing the meaning of word. आपल्याला ह्या भागामध्ये guessing the meaning of word. ओके, आता आपल्याला माहिती आहे की जसं आपण फर्स्ट काही भागांमध्ये बघितलं की vocabulary enriching करायचे, त्याच्या आपण काही टेक्निक्स बघतोय. तर आता हे टेक्निक आहे की प्रत्येक शब्दाचं मीनिंग आपल्याला माहिती असेलच असं नाही, किंवा प्रत्येक वेळेला आपल्याकडे डिक्शनरी आपण कॅरी करत असू असं पण नाहीये. पण मग आपण एकदा जेव्हा आपण वाचतोय किंवा कोणाचं काहीतरी ऐकतोय, टीव्हीवर न्यूज ऐकतोय, कोणाचं तरी स्पीच ऐकतोय, आपल्या शेजारी बसणारी दोन माणसं काही बोलत असतील एखाद्या टॉपिकवर, आपण ते ऐकतोय, किंवा टीचर शिकवताना आपण ऐकतोय, तर अशा वेळेला एखादा शब्द असा असतो की त्याचा आपल्याला अर्थ माहित नसतो. Then and there, if it is not possible for you to get or to find out the meaning of that word, in that case you can guess the meaning of that word. अशा वेळेला आपण काय करायचं? गेस करायचं. गेस करायचं म्हणजे अंदाज बांधायचा, तर्क करायचा की या शब्दाचा अर्थ काय असेल बरं. आता हा तर्क लावताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तो तर्क बरोबर कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ टुडेज टॉपिक, गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड. In the beginning, we will play a game. Before we move to our today's topic, let's play a game today. Okay, I'm going to show you some pictures and then you will guess a word. आपल्याला एखाद्या नवीन शब्दाचं मीनिंग गेस करायचंय. हा टॉपिक आहे आपला. अर्थ तर्क लावायचा आहे आणि अर्थ आपल्याला त्याचा शोधायचा आहे. पण त्या टॉपिक कडे वळण्यापूर्वी आधी सुरुवातीला आपण एक गेम खेळणार आहोत. हिअर यू विल गेस द वर्ड, देन वी विल मूव टू गेसिंग द मीनिंग ऑफ द वर्ड. ओके, सी व्हॉट यू कॅन सी हिअर. कॅन यू गेस व्हॉट वर्ड or what these pictures are describing? Any word? Can you guess here? Look the picture carefully, look at the pictures carefully and guess the correct word which is described with these pictures. Okay, any guesses? In first picture, what can you see? There is a key plus chain. So what is this word? Keychain. गंमत म्हणून तुम्हाला मी काही इथे पिक्चर्स दाखवते, तर तो वर्ड कुठला आहे तो तुम्ही गेस करायचा. ओके, वी विल सी वन मोर पिक्चर. सी हियर,
plus, this is a very familiar word to you all. Have you guessed it? आता इथे गेसिंग करताना बघा, तुम्हाला जे फर्स्ट पिक्चर दाखवलंय त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट जर वर्ड गेस करता आला तर तुमचं आन्सर एकदम करेक्ट असणार आहे. सो व्हॉट इज द वर्ड? फेस प्लस बुक. सो दिस वर्ड इज फेसबुक. ओके, सो इन दिस वे यू कॅन प्ले द गेम. आपण वेगवेगळे पिक्चर्स घेऊन गेसिंग गेम खेळू शकतो. ओके, हॅव यू एन्जॉयड? आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे दाखवलंय की आपण एखाद्या पिक्चर वरून कसा वर्ड गेस करू शकतो किंवा बनवू शकतो. सी वन मोर, गेस द व्हेजिटेबल. आता इकडे तुम्हाला क्लू दिलाय बघा, गेस द व्हेजिटेबल. काय असेल बघा, पहिलं पिक्चर बघा, प्लस वन लेटर इज देअर प्लस वन मोर पिक्चर इज देअर. कुठली भाजी ह्या चित्रांमध्ये लपलेली आहे? हिअर गेसिंग गेम वी आर प्लेइंग. सो द नेम ऑफ दॅट व्हेजिटेबल इज beetroot. Beetroot. First picture you can see there is a bee, right? Honey bee. Bee plus T. B plus T plus root. Beetroot. Okay? तर अशा प्रकारे तुम्ही खूप शब्द बनवू शकता किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही अशा प्रकारे पिक्चर गेम खेळू शकता and you can guess words, right? We are going to see what is the guessing of the meaning. The ability to infer the meaning of an unknown word by looking at the vocabulary around it or its context is an important reading skill. See, whenever we read something, it is not necessary that we know all the words and its meanings. Sometimes we come across with some new words, but still we can understand the meaning of that passage, right? Even if we do not know the meaning of each and every word which has come in that passage or which we have read, right? So this is the ability to infer the meaning of an unknown word. Infer, to know, काढून घेणे, guess करणे. The ability to infer the meaning of an unknown word by looking at the vocabulary around it or its context is an important reading skill. बघा, याच्या आधी आपण कॉन्टेक्स्चुअल मिनिंगचा जो व्हिडिओ केलाय तो तुम्ही इथे लक्षात घ्या. तिथे आपण हेच बघितलं की आपल्याला प्रत्येक शब्दाचा जरी अर्थ माहित नसला तरी आपण आजूबाजूचे शब्द, आजूबाजूचा रेफरन्स हे लक्षात घेऊन कॉन्टेक्स्चुअल मीनिंग कसं शोधायचं याची टेक्निक आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे. सो दिस इज अन इम्पॉर्टंट रिडिंग स्किल. तुम्ही एखादा पॅसेज वाचताय, एखादी स्टोरी वाचताय, एखादी पोएम वाचताय आणि त्याच्यामधल्या सगळ्याच शब्दांची तुमची अजूनपर्यंत ओळख झालेली नसेल तरी त्या पॅसेजची जिस्ट जर आपल्या लक्षात आली, त्याचं सार आपल्या लक्षात आलं, देन तुमचा जो वाचनाचा जो काही हेतू आहे तो फुलफिल झाला, कारण तो पॅसेज कशाबद्दल आहे हे तुम्हाला कळलं, राईट? तर याचा अर्थ काय होतो की टू इन्फर द मीनिंग ऑफ एन अननोन वर्ड. सम वर्ड्स आर देअर विच वी हॅव नॉट कम अक्रॉस टिल येट, दे आर अननोन टू अस, बट लुकिंग एट द व्होकॅब्युलरी अराउंड इट, त्याच्या आजूबाजूला असणारे शब्द आपल्याला ओळखीचे असतात आणि त्या शब्दांचा संदर्भ घेऊन आपण त्या एखाद्या अनोळखी शब्दाला गेस करू शकतो की हा कोणत्या अर्थाने आला असेल. अँड दिस इज अन इम्पॉर्टंट रीडिंग स्किल. The context here refers to the sentence or paragraph where the unfamiliar word appears, which provides with information to make sense of the term. आता वर बघा तुम्हाला मी इथे दिलंय vocabulary around it or its context. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, इथे कोणत्या संदर्भात आलंय तर त्याच्या आजूबाजूला असणारं वाक्य किंवा पॅराग्राफ, पॅसेज जो आहे ज्याच्यामध्ये तो अननोन अनफॅमिलियर वर्ड आलाय, राईट? पण आपल्याला एखादा वर्ड जरी अनफॅमिलियर असला तरी आपल्याला अडत नाहीये, कारण आपण आजूबाजूचा संदर्भ घेऊन
त्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊन आपण पुढे गेलो. बघा आता तुम्हाला बऱ्याचदा कॉम्प्रिहेन्शन साठी पॅसेज दिला जातो, राईट, आणि खाली प्रश्न दिले जातात. सो यू रीड दॅट पॅसेज विच इज गिवन फॉर कॉम्प्रिहेन्शन, आणि त्याच्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी तुम्हाला माहित नसला तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता, because you take the help of the vocabulary around or its context, right? So this is known as the guessing of the meaning of unknown word. हे तुम्ही करत आलाय, फक्त आपण इथे आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर फोकस करतो. So when you guess the meaning of word from context, you need to consider first the immediate context, that is the other words in the sentence. आता आपण ह्याचे टेक्निक्स किंवा ट्रिक्स बघूया की आपल्याला एखादा शब्द माहिती नसेल, त्याचा अर्थ माहिती नसेल, तर तो गेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. When you guess the meaning of word from context, you need to consider first the immediate context, that is the other words in the sentence. आता एखादा सेंटेन्स तुम्ही वाचलं, बरोबर आहे, त्या सेंटेन्स मध्ये एखादा अननोन वर्ड आलेला आहे, तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नाहीये, दॅट इज न्यू वर्ड, अनफॅमिलियर वर्ड टू यू. मग आता तुम्हाला त्याचा मीनिंग गेस करताना तुम्ही आजूबाजूला जे काही वर्ड्स आलेले आहेत त्या वर्ड्सचा संदर्भ लक्षात घ्यायचा, त्या वर्डचा अर्थ लक्षात घ्यायचा, तर तुम्हाला त्या पूर्ण सेंटेन्सचं मीनिंग कळतं. If this is not enough, you need to use the wider context, that is sentences which come before and after the one which contains the word you are guessing. आता बघा एखादा सेंटेन्स मध्ये एखादा वर्ड आलाय आणि तो तुम्हाला नवीन आहे, मग त्याच्या आजूबाजूचे शब्द लक्षात घेऊन पण तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ कळत नाहीये, मग तुम्हाला काय करावं लागेल की त्याचा पुढचं आणि मागचं वाक्य जे आहे त्याचा रेफरन्स घ्या. The sentences which come before and after the one which contain the word you are guessing. ज्या शब्दाचा अर्थ तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न करताय त्या वाक्यातल्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन पण जर तुम्हाला त्या पूर्ण वाक्याचा अर्थ कळला नाही तर त्याच्या मागची पुढची वाक्य वाचायची. दिस इज द ट्रिक. आणि मग मागची पुढची वाक्य तुम्ही वाचली, त्याचा जर तुम्ही रेफरन्स घेतला, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्ही अर्थ लावलात तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ गेस करता येतो. गेस करता येतो, तर्क करता येतो, अंदाज बांधता येतो की ह्याचा अर्थ काय असेल बरं. ओके, आता ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायच्या की जेव्हा तुम्हाला एखादा नवीन शब्द एखाद्या पॅसेज मध्ये पोएम मध्ये येत असेल तेव्हा ते सेंटेन्स वाचून जर तुम्हाला कळलं नाही तर यू रीड द सेंटेन्स विच हॅव कम बिफोर दॅट सेंटेन्स अँड आफ्टर दॅट सेंटेन्स. ओके, use word parts. Now this is the next trick. आपण ट्रिक्स बघतोय, गेसिंग ट्रिक्स बघतोय की एखादा नवीन शब्द आपल्याला पॅसेज मध्ये आला तर तो आपण त्याचं मीनिंग कसं गेस करायचंय. आपण फर्स्ट हे बघितलं की तो जो शब्द आहे त्याच्या कॉन्टेक्स्टनी वाचा, त्या सेंटेन्स जर आपल्याला कळलं नाही तर पुढचं आणि मागचं सेंटेन्स आहे ते तुम्ही वाचा आणि गेस करा. आता अजून पुढची ट्रिक बघा काय आहे. यूज वर्ड पार्ट्स. वर्ड पार्ट्स मीन्स व्हॉट? Its roots, prefixes and suffixes. तो जो शब्द तुम्हाला नवीन आहे त्या शब्दाचा रूट वर्ड काय आहे बघा, त्याला एखादा प्रिफिक्स लागलाय का, एखादा सफिक्स लागलाय का, ते लक्षात घ्या आणि मग रूट वर्डचं मीनिंग तुम्हाला गेस करायला सोपं जाईल. सो दिस इज नोन ॲज युजिंग वर्ड पार्ट्स. Use word parts, that is roots, prefixes and suffixes to determine the meaning of an unfamiliar word. Unfamiliar, unknown, new word. जो शब्द तुम्हाला नवीन वाटतोय त्याचा मागचा पुढचा रेफरन्स घेऊन जरी तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही पुढची ही ट्रिक वापरू शकता की त्याच्यातला रूट वर्ड काय आहे बघा, त्याला एखादा प्रिफिक्स लागलाय का, एखादा सफिक्स लागलाय का, हे लक्षात घेऊन तुम्ही त्या शब्दाचा अर्थ गेस करू शकता. Use context clues to confirm the meaning of an unfamiliar word. Okay, just now we have seen that. Context clues, कोणत्या संदर्भाने तो शब्द त्या पोएम मध्ये किंवा त्या पॅराग्राफ मध्ये, त्या पॅसेज मध्ये, त्या एसे मध्ये, त्या टॉपिक मध्ये आलाय
हे करण्यासाठी आपल्याला त्याची पुढची मागची वाक्य वाचून पाहायची किंवा त्या शब्दाचा रूट वर्ड बघायचा, त्याला एखादं प्रिफिक्स लागलंय का सफिक्स लागलंय ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्या आजूबाजूचा संदर्भ लक्षात घेऊन आपल्याला त्या अनोळखी शब्दाचा अर्थ गेस करता येतो. आता हे ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या एकदा, कारण आपण पुढे विथ एक्झाम्पल्स हे सगळं पाहणार आहोत. ओके. नाव vocabulary guessing strategies. आता गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड करताना जे ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन बघूया. vocabulary guessing strategies, दॅट इज मी तुम्हाला तिथे शॉर्ट मध्ये लिहिले बघा, VGS, vocabulary guessing strategy. आता याची पद्धत काय असू शकते, आपण आणखीन त्याच्याबद्दल जरा थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊया. vocabulary guessing strategies, that is VGS, refer to the plans and procedures people use to guess the contextual meaning of words during reading or listening for the main purpose of comprehension. तुम्हाला मी थोडंसं आधी ह्याच्याबद्दल बोलले आहे बघा, की आपल्याला जेव्हा एखादा पॅसेज कॉम्प्रिहेन्शन साठी येतो, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आपल्याला तो वाचून लक्षात घेऊन अर्थपूर्ण त्याचं रीडिंग झालं पाहिजे. नेहमी तुम्हाला मी एक सांगते बघा, रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. वाचता वाचता आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे, तर तो कॉम्प्रिहेंड आपल्याला करता येतो. त्याच्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात. जर त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली तर तो पॅराग्राफ आपल्याला कळलाय हे आपल्याला सांगता येतं. राईट. So vocabulary guessing strategies, that is VGS, refer to the plans and procedure people use to guess the contextual meaning of words during reading or listening for the main purpose of comprehension. एखादा पॅराग्राफ तुम्ही वाचताय किंवा ऐकताय, कोणीतरी वाचून दाखवताय, कोणाचं तरी स्पीच ऐकताय, जसं मगाशी मी म्हटलं, किंवा टीचर शिकवताना तुम्ही ऐकताय, त्यावेळेला जर नवीन किंवा अनफॅमिलियर अननोन वर्ड जर तुम्हाला आला तर त्याचं मिनिंग गेस करायचं. काही स्ट्रॅटेजी असते, काही पद्धत असते. आपण पुढे जाऊन त्याचं तुम्हाला मी एक एक आणखीन स्टेप दाखवणार आहे. 3 स्टेप्स आपण ऑलरेडी ह्याच्या आधी पाहिलेल्या आहेत. Guessing is needed when we encounter an unknown word in reading or listening in a second language. आता हे आपल्याला सेकंड और थर्ड लँग्वेज, राईट. आपल्याला हे कधी येतं, आपली मातृभाषा जी असते ती आपल्याला बरीचशी फॅमिलियर असते, त्याच्यातली बिकॉज वी कन्वर्स विथ इच अदर इन ॲट आवर होम, विथ अवर रिलेटिव्ह, विथ अवर फ्रेंड्स, राईट. आपण जास्तीत जास्त शब्दांचा वापर करतो. पण एखादी सेकंड किंवा थर्ड नवीन जेव्हा आपण भाषा शिकतो त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची गेसिंग स्ट्रॅटेजी वापरावी लागते, बिकॉज वी डू नॉट नो ऑल द वर्ड्स फ्रॉम दॅट सेकंड और थर्ड लँग्वेज. तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, समजा आपली फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, मराठी मीडियमसाठी, देन वी लर्न हिंदी अँड इंग्लिश. मग ह्या ज्या 2 नवीन भाषा आहेत त्याच्यातले सगळेच शब्द आपल्याला माहिती असतीलच असं नाही, आणि त्यावेळेला मग आपल्याला तिथे गेसिंग स्ट्रॅटेजी वापरावी लागते. त्याला व्होकॅब्युलरी गेसिंग स्ट्रॅटेजी असं म्हणतात. एखाद्या शब्दाचा अर्थ काय असेल याचा तर्क लावणे, अंदाज लावणे, अंदाजे आपल्याला तो शब्द काय असेल हे जाणून घेता येणे, याला VGS किंवा व्होकॅब्युलरी गेसिंग स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. जेव्हा when we encounter an unknown word, encounter when we come across with an unknown word in reading or listening in a second or third language, then we use this VGS method or vocabulary guessing strategy, right? Now, how to use this VGS vocabulary guessing strategy कशी वापरायची, त्याच्या काही स्टेप्स आहेत बघा. Look at the words and sentences around the unknown word. आपण हे मगाशी डिस्कस केले, आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा सांगते. जो नवीन अनफॅमिलियर अननोन वर्ड आलाय त्याच्या आजूबाजूचे शब्द किंवा सेंटेन्सेस लक्षात घ्या, त्यांच्याकडे पहा. Look at the words and sentences around the unknown word. Try and find its synonyms or antonym in the text.
त्या टेक्स्टमध्ये दिलेल्या पॅसेजमध्ये पॅराग्राफमध्ये त्याचा एखादा सिनोनिम किंवा अँटोनिम आलाय का हे शोधा. आपल्याला कॉम्प्रिहेन्शन मध्ये येतो बघा अशा टाईपचा प्रश्न, राईट. Synonym means similar meaning, antonyms means opposite, right? So try and find its synonym or antonym in the text. Next, look at information given later in the sentence to give you a clue. आपण मगाशी बघितलं, एक तर रूट वर्ड शोधायचा, प्रिफिक्स किंवा सफिक्स लागलाय का शोधायचं, त्याच्या पुढची पायरी सिनोनिम किंवा अँटोनिम आहे का त्या टेक्स्ट मध्ये ते शोधायचं, आणि त्याच्यानंतर आपण जसं डिस्कस केलं की त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला ते सेंटेन्स पुन्हा पूर्ण वाचून किंवा नंतरचं आधीचं सेंटेन्स वाचून काही क्लू मिळतोय का याचा आपण प्रयत्न करायचा, क्लू शोधण्याचा. ओके. And then look to see if there is a smaller, more common word in the unknown word. आता एखादा मोठा शब्द असेल आणि आपल्याला त्याचा अर्थ माहित नसेल तर त्याच्यामध्ये एखादा स्मॉल शब्द लपलाय का. काही वेळेला असं सुद्धा असू शकतं, एखाद्या मोठ्या शब्दाच्या आतमध्ये छोटा शब्द लपलेला असतो आणि त्याचं मिनिंग आपल्याला माहिती असतं, किंवा एखादा कॉमन शब्द असतो त्याच्यामध्ये, आणि मग तो शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहिती असेल तर तो गेस करून आपल्याला त्या अननोन शब्दाचा अर्थ गेस करता येतो, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही आता बघा, आपल्याला अनेक शब्द असे नवीन असतात आणि मग त्याच्या आपल्याला जेव्हा आपण त्याचा विचार करतो की अरे या शब्दाचा मला अर्थ नाही माहिती, बट येस इफ आय स्प्लिट दिस वर्ड, मला हे कळलंय की आता हा कंपाऊंड वर्ड समजा एखादा तयार झालाय, तर याच्यातल्या एका शब्दाचा जर अर्थ मला माहिती आहे तर मी उरलेल्या शब्दाचा या रेफरन्सनी अर्थ गेस करू शकतो. असं तुम्ही शब्द स्प्लिट करून सुद्धा त्या जो अननोन शब्द आहे त्याचा अर्थ तुम्ही गेस करू शकता, राईट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर खूप कन्फ्युजिंग जर वाटत असेल तर तुम्ही स्प्लिटिंग स्ट्रॅटेजी इकडे वापरायची. कसं, तुम्हाला एक्झाम्पल्स घेऊन मी पुढे हे क्लिअर करणार आहे. आधी आपण फक्त स्टेप्स पाहूया. आता इथे पहिली स्टेप तुम्हाला मी सांगते, काही स्टेप्स आहेत. in this part we will just discuss about the vocabulary guessing strategies, VGS. लक्षात ठेवायचं की vocabulary guessing म्हणजे काय. आपण आतापर्यंत पाहिलं की आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असेलच असं नाही, पण मग अशा वेळेला आपल्याला तो पॅराग्राफ तर जाणून घ्यायचा आहे, त्याला कॉम्प्रिहेंड तर करायचंय. मग एकाच शब्दावर जर आपण अडून बसलो तर कसं होणार. आणि मग अशा वेळेला आपण काय करायचं, आपण वेगवेगळ्या स्टेप्स वापरतोय, स्ट्रॅटेजीज वापरतोय. आपण जसं सुरुवातीला बघितलं, कॉन्टेक्स्टने तो शब्द शोधायचा, त्याच्या आधीचं किंवा नंतरचं सेंटेन्स वाचायचं, त्याला रूट वर्ड शोधायचा, त्याचं प्रिफिक्स किंवा सफिक्स लागलंय का पाहायचं, किंवा आपण जसं बघितलं की स्प्लिट करायचा शब्द, त्याच्यातला स्मॉल नोन वर्ड बघायचा आणि मग अननोन कडे वळायचं. तर अशा काही स्ट्रॅटेजीज आपण बघितल्या, VGS. Now there are still 4 more strategies. We will read and try to understand them one by one. Okay? Start looking at the sentences that follow the unknown word. त्या वाक्याकडे तुम्ही थोडा वेळ बघा. Okay? Start looking at the sentences that follow the unknown word. An author will often give descriptions that can help you figure out the meaning of an unknown word. आता ही ट्रिक किती छान आहे बघा. जर एखादा वर्ड तुम्हाला माहिती नसेल तर त्या वाक्याकडे जरा एकदम केअरफुली बघायचं. मग तुमच्या लक्षात येईल की लेखक जो ऑथर असतो त्याने त्या वाक्यामध्ये कुठेतरी तुम्हाला क्लू वर्ड दिलेला असतो की जो त्या अननोन वर्डचा मीनिंग शोधायला तुम्हाला हेल्प करतो, राईट. सो इफ यू विल रीड दॅट सेंटेन्स again and again, that is for 2 or 3 times, then automatically you will understand in which reference that word has come or appear in that sentence. So start looking at the sentence that follow the unknown word, and author will often give you description that can help you figure out the meaning of an unknown word. The next step, you will have to use logic to figure out the word.
You can also use experience or prior knowledge of the topic. आता बघा तुम्ही तो शब्द वाचला, ओके, मग त्याचा काय अर्थ असू शकतो इथे तुम्हाला लॉजिक वापरावं लागेल. जर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ नीट कळला नाही तर तुम्हाला तिकडे लॉजिक वापरावं लागेल, तर्क करावा लागेल, अंदाज बांधावा लागेल की हा कोणत्या बरं रेफरन्सनी वर्ड इथे आलेला असेल. मग त्यासाठी तुम्हाला त्या टॉपिक कडे बघावं लागेल की कोणता टॉपिक आहे. आता समजा एखादा आपण टॉपिक वाचतोय, आपण एखादी सायंटिस्टची स्टोरी वाचतोय, राईट, आणि मग एखादा शोध कसा लागला तर आपल्याला कळतंय की इथे सायन्स रिलेटेड हा वर्ड असणार आहे. किंवा आपण एन्व्हायरमेंट वर वाचतोय, आपण परिसर अभ्यास किंवा सिटी क्लीनलीनेस बद्दल आपण वाचतोय, मग आपण तो टॉपिक काय आहे हे लक्षात घ्यायचं. कधी कधी फिक्शन्स असतात, सायन्स फिक्शन्स असतात, काल्पनिक कथा असतात. कधीतरी आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळ्या टॉपिकवर आधारित पॅराग्राफ दिले जातात की हाऊ यू विल कीप युअर सिटी क्लीन. किंवा आता ऑलिम्पिक गेम्स चालू आहेत, मग एखादी ऑलिम्पिक गेम्सच्या रिलेटेड न्यूज असते. मग टॉपिक काय आहे तो आपण बघायचा आणि मग त्याचा गेस, टॉपिकशी तो संबंध असणारच आहे ऑफकोर्स. मग तसा आपण गेस करायचा की हा वर्ड स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे का, किंवा हा काहीतरी स्पोर्ट्समध्ये कोणी जिंकलंय किंवा हरलंय. डज इट रिलेटेड विथ द स्पोर्ट्समॅन spirit or sportsmanship, or does it related with any description of a particular sport. तर अशा प्रकारे तो जो टॉपिक आहे, तो जर टॉपिक तुम्ही लक्षात घेऊन जर गेस केलं तर तुमचं गेसिंग करेक्टच येणार आहे. आता बघा आपल्याला ऑलिम्पिक बद्दलच्या न्यूज पेपरमध्ये किंवा आपल्याला न्यूजवर किंवा टीव्हीवर आपल्याला दिसतात. मग जेव्हा त्या न्यूज आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला नॉट नेसेसरी की प्रत्येक शब्द ओळखीचा असेल, पण आपल्याला हे माहिती आहे की आपले जे भारतीय खेळाडू तिकडे काही कामगिरी करतायत त्यांचं रिपोर्टिंग आपल्याला न्यूज रिपोर्टर करतायत, अँड ऑफकोर्स इट विल बी रिलेटेड विथ देअर गेम. मग ती कोणती गेम, कोणता खेळ आहे, आर्चरी म्हणजे काय. आता समजा आर्चरी बद्दल तो सांगतोय, व्हॉट इज आर्चरी. किंवा आणखीन पी सिंधू बद्दल आपल्याला त्यांनी गेमचं, तिच्या गेम बद्दल काही सांगितलंय. मग पी सिंधू कोणता खेळ खेळतात, मग त्या गेम संबंधी हा शब्द असेल, असं गेस करून आपल्याला त्या पर्टिक्युलर शब्दाचा अर्थ जाणून घेता येतो. ओके. Identify words you do understand. Means what? You can often use other words in the sentence to help you define the unknown word. बघा एखाद्या सेंटेन्स मध्ये एखादाच शब्द असा असेल की we do not know that word or that is unfamiliar or unknown word to us. So in that case you have to use the other words in that sentence to help you to define the unknown word. जो शब्द नवीन आहे त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी जेवढे शब्द त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहेत ते शब्द पहिले तुम्ही जाणून घ्या आणि मग त्यांचा कॉन्टेक्स्ट घेऊन, त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. सो दिस इज नोन ॲज युजिंग कॉन्टेक्स्च्युअल क्लूज, ज्याचा आपण खूप अभ्यास आधीच्या व्हिडिओमध्ये केला. इकडे तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा रेफर करून त्या स्टेप्स किंवा त्या स्ट्रॅटेजीज वापरू शकता. This is the final step we can use to guess the meaning of the word, that is utilize multiple resources. आता आपण बघितलं की आतापर्यंत आपण अनेक स्ट्रॅटेजीज पाहिल्या. Look at the words carefully, read the sentence carefully, read the before and after sentences, take the help of the contextual meanings, then take the help of the context, then split that word, find out the root word, think about the prefixes and suffixes. Then we have seen that find out the synonyms and the antonyms, and then we have seen here is the final or the very used or common step of finding the meaning of the unknown word or unfamiliar word is that using multiple resources. आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये या नवीन शब्दाचा किंवा अननोन, अनफॅमिलियर, अनोळखी शब्दाचा अर्थ
आपण एक्झाममध्ये काय डिक्शनरी वगैरे कॅरी करणार नाही. मग अशा वेळेला कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरून आपण तो अर्थ जाणून घेऊ आणि दिलेला पॅसेज कॉम्प्रिहेंड करू याचा आपण विचार करतोय. तरी सुद्धा इथे एक लास्ट स्टेप मी तुम्हाला सांगते की जी आपण नेहमी वापरतो किंवा आपण नेहमी डिस्कस करतो. परचेस अ हार्ड कॉपी और बुक, bookmark an online dictionary that you find useful. Okay, or thesaurus can also be very helpful. म्हणजे शब्दकोश किंवा डिक्शनरीचा वापर करणे. आता हे आपण कधी करू शकतो तर आता ॲट प्रेझेंट up to your examination you can use dictionary, you can always carry. तुम्हाला मी प्रत्येक भागामध्ये सांगते की डिक्शनरीला तुमचं फ्रेंड समजा आणि तुमच्याकडे ती जवळच ठेवा. इट शुड बी व्हेरी हँडी. एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला लगेच तिथल्या तिथे तो मार्क करायचा, त्याचं मिनिंग फाइंड आउट करायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं. अशी तुमची शब्द संपत्ती तुम्ही वाढवा आणि मग मला असं वाटतं की ऑन वन फाईन डे यू विल नॉट नीड टू गेस द मिनिंग ऑफ एनी वर्ड. तुमच्याकडे एवढी शब्दांची संपत्ती असेल की तुम्हाला गेसिंग गेम खेळावं लागणार नाही. आणि तरी जरी एखादा नवीन अनफॅमिलियर शब्द आला, कारण इट हॅज नो लिमिट. काय इज द लिमिट? आपण जितकं शिकू जितकं वाचू तितकं कमीच आहे आणि इतके सारे शब्द काही आपल्याला प्रत्येक वेळेला माहिती असेलच असं नाही. तर अशा वेळेला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला VGS सांगितल्या, व्होकॅब्युलरी गेसिंग स्ट्रॅटेजीज सांगितल्या, त्याचा वापर करून त्या अनफॅमिलियर शब्दाचा तुम्ही अर्थ ओळखायचा आणि तो पॅसेज किंवा ती पोएम कॉम्प्रिहेंड करायची. Okay, so my dear children, in today's session we have started with a new topic, subunit 1.8, guessing the meaning of the words. And in today's session we have discussed the different strategies of guessing the meaning of unfamiliar word. In next part we will be discussing some questions and we will be solving those questions, and we will see how different types of questions can appear or you will come across in the examination. So keep watching and see you in part 2 with the practice session. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.